मित्रांनो, ओव्हर ट्रेडिंग कोणाला थांबवायची नाही, सगळ्यांनाच ओव्हर ट्रेडिंग थांबवायची आहे। पण यूट्यूबवर एवढे सारे व्हिडिओज आहेत ना की कोणी एक प्रॅक्टिकल सोल्युशन देत नाहीये, कोणीच अशी रिझल्ट डिस्कस नाही करत ज्याच्यामुळे ओव्हर ट्रेडिंग ट्रिगर होते। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्यन, मराठी 1% ट्रेडर्समध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी खास आपल्या मराठी लोकांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। याच्यामध्ये आपण खास करून ओव्हर ट्रेडिंग कोणत्या कारणांमुळे होते आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काय, खूप शॉर्ट व्हिडिओ असेल हा, पण खूप क्वालिटीवाला व्हिडिओ असेल याची गॅरंटी मी नक्कीच देतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं कारण आहे नो प्लॅन। तर मित्रांनो, जर आपल्याजवळ एक प्लॅनच नसेल ट्रेड करण्यासाठी, याचा अर्थ की तुम्ही रॅन्डम ट्रेड्स करताय। म्हणजे बँक निफ्टी कॉल वरती चाललाय म्हणून तुम्ही कॉल घेतला आणि कॉल घेतल्यानंतर 5000 प्रॉफिट पण झालाय, तरी तुम्ही तिथे एक्झिट नाही करते, कारण तुम्हाला माहितीच नाही ना की लेवल कुठे आहे, एक्झिट कुठे करायचंय। आणि जर समजा 30 ट्रेड मायनसमध्ये गेली, तुमचा जर तिथे लॉस व्हायला लागला, तर त्याला कुठपर्यंत होल्ड करायचं आहे, कुठपर्यंत लॉस होल्ड करू शकतो म्हणजे रिकवर होईल परत। तर हे सगळे प्लॅन तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कशी ट्रेडिंग करताय याचा पण विचार केला पाहिजे मित्रांनो। त्याच्यामुळे कोणतीही ट्रेड घ्यायच्या आधी प्लॅन आहे की नाही याचा विचार करायचा आहे। तर याच्यावरचे जे प्रॅक्टिकल सोल्युशन आहे ते आपण शेवटी डिस्कस करणार आहे। तर त्याच्या अगोदर हे पहिले 3 रिझन डिस्कस करून घेऊया। पहिला आपलं झालेला आहे नो प्लॅन। तर चला सेकंड नंबरकडे जाऊया, ट्राय टू क्लोज इन मॅक्झिमम प्रॉफिट्स। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला 5000 नफा हो, 10000 नफा हो, फर्स्ट ट्रेड मध्ये, सेकंड ट्रेड मध्ये, तरी तुम्ही तिथे वेट करताय की तुम्हाला अजून जास्त प्रॉफिट होईल। तुम्हाला वाटतं की अरे 5000 प्रॉफिट झालाय म्हणजे अजून मला 10000 पण होऊ शकतो, 15000 पण होऊ शकतो, आणि तिथे तुम्ही ट्रेड्सवरती ट्रेड्स करत जाता। मित्रांनो, मी एक पॉईंट सांगत आहे तो लक्षात ठेवा की जेवढ्या नंबर ऑफ ट्रेड्स तुम्ही वाढवत जाताल ना, तेवढीच तुमची सायकोलॉजी हार्म होत जाते। याचा अर्थ की तुम्ही फर्स्ट ट्रेडमध्ये 5000 नफा केला, नो इश्यू। तुम्ही सेकंड ट्रेडमध्ये 10000 नफा केला, नो इश्यू। थर्ड ट्रेडमध्ये 15000 नफा केला, नो इश्यू। पण तुम्ही आता फिफ्थ ट्रेडमध्ये जाताय, याचा अर्थ तिथे जर लॉस झाला तर तुमची सायकोलॉजी डॅमेज होऊ शकते। आणि असंच होतं की तुम्ही थर्ड ट्रेड, फोर्थ ट्रेडमध्ये लॉस करता, तेव्हा तुम्हाला वाटतं की जो पहिला प्रॉफिट होता तिथपर्यंत जरी आता मी पोहोचलो तर मी आजचा ट्रेडिंग डे क्लोज करतो। पण तुम्हाला पण एक्सपिरियन्स केला आहे मित्रांनो, तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे मित्रांनो। असं होतं का तुम्ही अगेन ट्रेड्स करता आणि अगेन लॉसेसमध्ये येता आणि शेवटी आजचा दिवस लॉसेसमध्ये बुक करता, कारण तुम्ही सायकोलॉजी ते प्रॉफिट ॲक्सेप्ट करत नाही। तुम्ही त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट हवा असतो, तुम्हाला एका दिवसात लखपती बनायचं असतं। त्याच्यामुळे अशा चुका होत जातात। माणूसच नाही आपण काही देव नाही आहेत। आपल्याला ही गोष्ट प्रॅक्टिसमधूनच इम्प्रूव्ह करावी लागणार आहे। एक लास्ट पण नॉट लिस्ट थर्ड पॉईंट डिस्कस करूया, नॉट ॲक्सेप्टिंग द लॉसेस। म्हणजेच लॉसेसला ॲक्सेप्टच करत नाही। समजा तुमचा दिवसाचा लॉस तुम्ही ठरवलाय डोक्यामध्ये की माझा जर आज 5000 लॉस झाला तर मी आजचा ट्रेडिंग डे इथे क्लोज करेन। पण असं होतं का? तुम्ही 5000 लॉस झाले तुम्ही दिवस थांबवता का? जर उत्तर नाही असेल ना, तर तुम्ही याला इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे। कारण काय होतं, मी ट्रेड्स घेतो, 5000 लॉस करतो, 10000 लॉस करतो, तरीही मी थांबत नाही। मी अजून त्याला रिकवर होईल या आशेमध्ये त्याला अगेन ट्रेड करतो, अगेन ट्रेड करतो, अगेन ट्रेड करतो, आणि त्याच्यामुळे 5 ट्रेडच्या 10 ट्रेड, 10 ट्रेडच्या 20 ट्रेड होत जातात आणि लॉसेसवर लॉसेस वाढतच जातात। माणसाची ह्युमन सायकोलॉजी अशी आहे ना की माणसाला कधीच हारायचं नसतं, माणसाला एनी कंडिशनमध्ये जिंकायचं असतं। पण ट्रेडिंगमध्ये पूर्णपणे उलट आहे, आपल्याला इथे हारणं पण स्वीकारावं लागतं आणि जिंकणं पण स्वीकारावं लागतं। तर मित्रांनो, चला याच्या प्रॅक्टिकल सोल्युशन्सवरती येऊया। तर पहिलं प्रॅक्टिकल सोल्युशन आहे प्लॅन एक्झिक्युशन। तर आपल्याजवळ एक प्रॉपर प्लॅन पाहिजे मित्रांनो, जिथे आपण एंट्री करतोय ना त्याच्या आधी तुमच्या डोक्यात पाहिजे, जरी तुमची ट्रेड रिव्हर्स झाली तर मी किती लॉस बुक करेन, आणि जर ही ट्रेड माझ्या फेवरमध्ये गेली तर मी ते किती प्रॉफिट बुक करेन। तर हे जर तुमच्या डोक्यामध्ये पहिलंच प्रीसेट असेल ना, तर तुम्हाला तुमच्या एक्सपेक्टेशन्स पेक्षा पण जास्त प्रॉफिट भेटतील। पण आपलं चुकतं इथंच की आपल्याला होपमध्ये आपण जगतो, आपल्या आशेमध्ये जगतो, आणि आपण तिथेच आपल्याला ट्रेडिंगमध्ये मरण येतं। तर सगळ्यात पहिल्यांदा हे लेवल्स डिसाईड करा आणि त्याच्याच एक्झिक्युशन करा। 1 महिना 2 महिने तुम्ही हे एक्झिक्युशन करून बघा। आपल्याला इथे पैसे इम्पॉर्टंट नाहीये, आपल्याला इथे माइंडसेट इम्पॉर्टंट आहे। एकदा का माइंडसेट डेव्हलप झाला ना प्रोफेशनल ट्रेडर सारखा, पुन्हा तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही मित्रांनो। हा व्हिडिओ मोटिवेशनल म्हणून घ्या किंवा हा व्हिडिओ ओव्हर ट्रेडिंग स्टॉप करण्यासाठी घ्या। हा व्हिडिओ आहे तर क्वालिटीचा, एवढी मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो। तर आता सेकंड सोल्युशनकडे येऊया। जे प्रॉफिट ऑलवेज तुम्ही एक्सपेक्ट करत होता की मला एवढा प्रॉफिट झाला पाहिजे, आणि तो झाल्यानंतर परत तुम्हाला वाटायचं की अजून 10000 झाला पाहिजे, तर याला तुम्ही थांबवलं पाहिजे। तर याच्यावर सोल्युशन काय? ते तेवढाच प्रॉफिट बुक करा जेवढा तुम्ही आजच्या दिवसापुरता ठरवलाय। समजा तुम्ही हे ठरवलंय की आज मी 5000चं नुकसान घेईन आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मी आज 10000चा नफा घेईन। याचा अर्थ की जर तुम्हाला 10000 प्रॉफिट झाला
तर 10,000ची लेवल फिक्स करा आणि खुश व्हा आणि त्याला बंद करा. आजच्या दिवस ट्रेडिंग नका करू, कारण तुम्ही जे डिसाईड करताय ते तुम्ही एक्झिक्यूट करताय. याचा अर्थ की तुम्ही स्वतःचा माइंडसेट बनवताय, तुम्ही स्वतःला एक स्वयंशिस्त लावताय. आणि हेच गोष्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तुम्ही महिने 2 महिने जसे उलटत जातील ना, तसा तसा तुमचा एक माइंडसेट जो आहे ना, तो एक प्रोफेशनल ट्रेडरसारखा बिहेव करायला लागेल. आणि जर एकदा तो त्या लेवलला गेला ना की बस विषय संपला. तुम्हाला जास्त प्लॅनिंग पण करायची गरज नाही. तुम्ही ॲटोमॅटिकली त्या गोष्टी ॲटोमॅटिकली हँडल होऊन जातील. त्या तुम्हाला फॉलो करायची पण गरज नाही पडणार. पण त्याच्या अगोदर तुम्हाला ती सवय लावावी लागेल मित्रांनो. तर चला आता तिसरं सोल्युशन, सगळ्यात शेवटचं, तितकंच क्वालिटीचं पण, ते आहे ॲक्सेप्ट द लॉसेस. म्हणजे तुमचं जे काही नुकसान होतंय त्याला तुम्ही ॲक्सेप्ट करा. जसं की मी कारण सांगताना तुम्हाला एक पॉईंट सांगितला होता की माणसाचा जो बिहेवियर आहे ना, माणसाची जी सायकोलॉजी आहे ना, आपल्या ह्युमन सायकोलॉजी, तर ती अशी आहे ना की आपल्याला लॉसेस किंवा आपल्याला हार कधी ॲक्सेप्टच होत नाही. पण ट्रेडिंगमध्ये तुम्हाला ती करावी लागणार. तर चला याला उदाहरणात समजून घेऊया. समजा मी बँक निफ्टीमध्ये ट्रेड केली आहे आणि माझं जर आजचं डिसाइडेड असेल की मी आज फक्त 5,000चाच लॉस घेईन, तर ठीक आहे. माझी फर्स्ट ट्रेडमध्ये 2,500 लॉस झाला, सेकंड ट्रेडमध्ये अगेन 2,500 लॉस झाला. तर मी आता इथे सरळ माझा ट्रेडिंग डे क्लोज करायला पाहिजे. जर मी हे करत नसेल ना तर मी ट्रेडर बनू शकत नाही. आणि हे एक पण दिवस तुमचं चुकत असेल ना तर तुम्ही ट्रेडर बनत नाही. कारण तुम्ही 3 महिने जरी प्रॉफिट केले तर हा एक दिवस असा येतो की त्या दिवशी तुमचा 3 महिन्याचा सगळा प्रॉफिट जाऊ शकतो. तो एक दिवस खूप महत्त्वाचा असतं मित्रांनो. आणि त्यालाच डेव्हलप करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथं एवढं घासावं लागतं. याला जसं तुम्ही हळूहळू ॲक्सेप्ट करायला लागताल की आज 5,000 लॉस झाला आहे, नो इश्यू. उद्या पण 5,000 लॉस झाला, नो इश्यू. तिसऱ्या दिवशी पण लॉस झाला, नो इश्यू. पण ज्या दिवशी 4था दिवस येईल ना त्या दिवशी तुम्ही प्रॉफिटमध्ये बुक जेव्हा करताल तेव्हा तुम्हाला फील होईल की मी हे जे 3 दिवस लॉसेस बुक केले ना हे किती गरजेचे होते. कारण याच्यात मी ओव्हर ट्रेडिंग केली नाही आणि याच्यामुळे माझे जास्त लॉसेस झाले नाहीत. आणि जो 4थ्या दिवशी प्रॉफिट झाला आहे तो माझे 3 दिवसाचे लॉसेस रिकवर करून मला प्रॉफिटमध्ये नेतो. याची गॅरंटी तुम्हाला मनातून येईल. तर मित्रांनो मी जेवढ्या गोष्टी या मनातून सांगतोय ना प्लीज नक्की फॉलो करा. आणि राहिला आता पॉईंट प्रॅक्टिकल टिपचा, तर ही बोनस टिप फक्त त्यांच्यासाठी जे झिरोदा यूज करतात. आणि जर मित्रांनो तुमच्याकडे झिरोदा नसेल तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि तिथून तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता. तर सर्वप्रथम प्रोफाईल सेक्शनमध्ये जावा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे सेगमेंट्स दिसतील. त्या सेगमेंट्सवरती क्लिक करा आणि आता तुम्हाला एक राईट साईडला किल स्विच नावाचा ऑप्शन दिसतोय आणि खाली तुम्हाला सेगमेंट्स ॲक्टिवेट दाखवतोय. जर तुम्ही निफ्टी किंवा बँक निफ्टी जर तुम्हाला ट्रेड नसेल करायची ना तर फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये जस्ट डिॲक्टिवेट करा त्या सेगमेंटला. म्हणजे तुम्ही 12 तासासाठी तिथे कोणतीही ट्रेड करू शकणार नाही. तर एवढं सोपं आहे मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतःच्या सायकोलॉजीवर कंट्रोल नाही करू शकत तर हा ऑप्शन बेस्ट आहे. तुम्ही इथून ऑन केलं ना की काही दिवसांनी तुम्हाला ही सवय ॲटोमॅटिक होईल. ती तुमच्या इन्स्टिंक्टमध्ये ॲटोमॅटिक मिसळेल आणि तुम्हाला मग ह्याची गरज परत पडणार नाही. पण स्टार्टिंगला याची खूप गरज पडेल मित्रांनो. माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो, या सांगितलेल्या गोष्टी मनातून फॉलो करा. नक्कीच तुमचा माइंडसेट डेव्हलप होईल. तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.